नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट MAR. तर MAR म्हणजे मराठी. आपले सगळे व्हिडिओ जे आहेत ते मराठीमध्ये असतात. तर चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. काही जर कळालं नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट टाईप कन्व्हर्जन. तर मी तुम्हाला डेटा टाइप्स शिकवलेले आहेत जावास्क्रिप्टमध्ये. तर जेवढे काही डेटा टाइप्स आहेत, तर आपल्याला एका डेटा टाइपमधनं दुसऱ्या डेटा टाइपमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे एखाद्या व्हेरिएबलचं. त्याच्यामध्ये जे मेजरली आहेत, मेजर 5 ते 6 प्रकार आहेत. सुरुवातीला असतं बघा, कन्व्हर्टिंग स्ट्रिंग टू नंबर्स. आपल्याला एखादी स्ट्रिंग आहे, ती स्ट्रिंग जी आहे ती नंबरमध्ये कन्व्हर्ट करायची असते. नंबरला पुन्हा स्ट्रिंगमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो. त्याच्यानंतर डेट जे आहे, ती डेट आपण नंबरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. त्याच्यानंतर जे नंबर आहेत, ते नंबर सुद्धा आपण डेट्समध्ये कन्व्हर्ट करू शकतो. बुलियन्स आहेत, बुलियन्स टू नंबर आणि नंबर टू बुलियन्स. तर असे काही प्रकार आहेत टाईप कन्व्हर्जनचे. तर सगळेच आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये मी आलेलो आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्ट्रिंग टू नंबर, ठीक आहे. एखादी स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला मी नंबरमध्ये कोणकोणत्या पद्धतीने कन्व्हर्ट करू शकतो, तर ते आपण आज बघूया सुरुवातीला. तर नंबर 1 आहे. नंबर 1 आहे स्ट्रिंग टू नंबर, ठीक आहे. तर स्ट्रिंग टू नंबर आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो? तर मी एक व्हेरिएबल घेतो इथे स्ट्रिंगचा, where str is equal to, ठीक आहे. where str is equal to एक स्ट्रिंग देतोय, फॉर एक्झाम्पल 2025, ठीक आहे. तर हा एक नंबर आहे, पण याचा जो टाईप आहे तो स्ट्रिंग मध्ये आहे. आपण त्याला डबल कोट्स मध्ये दिलेले आहे, ठीक आहे. तर याचा पहिला प्रकार असा आहे, नंबर मेथड, ठीक आहे. नंबर मेथडने आपण याला याला आपण नंबरमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर नम इक्वल टू नंबर, ठीक आहे. आणि नंबरमध्ये आपल्याला स्ट्रिंग द्यायची. तर स्ट्रिंग मी जेव्हा देणार आणि कन्सोल लॉग जेव्हा मी करणार नंबरला, तुम्ही ते बघू शकता ब्राउझरला. तुम्ही ते बघू शकता ब्राउझरला, जो नंबर आहे, स्ट्रिंग आहे, ते नंबरमध्ये इथे कन्वर्ट झालेले आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक मेथड आहे, दुसरी मेथड आहे पार्स इंट म्हणून, ठीक आहे. पार्स इंट म्हणून एक मेथड आहे. या मेथडने सुद्धा आपण नंबरला आपण कन्वर्ट करू शकतो. वेअर num1 इज इक्वल टू पार्स इंट. पार्स इंट केलं की याच्यामध्ये आपल्याला स्ट्रिंग पास करायची आहे. आणि याला आपण जेव्हा नंबर 1 व्हेरिएबलला आपण जेव्हा इथे कन्सोल लॉग करूया, त्यावेळेस तुम्ही बघू शकता, हा नम आहे आणि हा num1 आहे, ठीक आहे. तर दोन्ही सुद्धा इथे नंबरमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. तिसरे एक आहे पार्स फ्लोट म्हणून एक आहे. तर पार्स फ्लोट ही एक मेथड आहे. ही जी मेथड आहे ही फ्लोटिंग नंबर मध्ये कन्वर्ट करते, ठीक आहे. जसं 2025.00 अशा पद्धतीने. तर where num2 is equal to parse float str. आता इथे मी स्ट्रिंग दिलेली आहे पार्स फ्लोट करून. तर इथे आता मी नंबर 2 जे आहे व्हेरिएबल ते देईन. तर तुम्ही इथे बघू शकता, पार्स फ्लोट मध्ये सुद्धा जे आहे नंबर इंटिजर मध्ये तो आलेला आहे, ठीक आहे. तर फ्लोटिंग पॉईंट साठी आपल्याला काय करावं लागणार, जर आता फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग मध्ये, आता हे कसं आहे, हे जे आपण स्ट्रिंग दिलेली आहे, ही स्ट्रिंग आहे होल नंबर आहे, ठीक आहे. तर होल नंबरला आपण नंबरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा काही मेथड्स आहेत. तुम्ही इथे बघू शकता इंटिजरमध्ये. आता याच्यामध्ये भरपूर काही प्रकार असतात. कसे, तर आता समजा होल नंबर असेल तर आपण डायरेक्ट त्याला नंबरमध्ये
कन्वर्ट केलं तर नंबरमध्ये तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट त्याची जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग जी आहे ती डायरेक्टली कन्वर्ट होते नंबरमध्ये. परंतु जेव्हा तुम्ही पार्स इंट करता तर त्यावेळेस तो जो आहे तो फ्लोटिंग पॉईंट घेत नाही, आणि जेव्हा तुम्ही पार्स फ्लोट करता तर त्यावेळेस सुद्धा तो फ्लोटिंग पॉईंटचा जो नंबर आहे .99 डॉटच्या नंतर जे नंबर आहेत ते करू शकतो, त्याच्यामध्ये पार्स फ्लोटमध्ये तो कन्वर्ट करतो. आता जर याला आपण टू फिक्स केलं, टू फिक्स टू, ठीक आहे, टू फिक्स टू केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता दोन नंबरला. आता समजा मी इथे 999 जर दिलं, 999 दिल्यानंतर तुम्ही बघू शकता तो टू फिक्स टू झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे 999 मध्ये नंतर जे आहे ती व्हॅल्यू त्याने हायर व्हॅल्यू घेतलेली आहे, तर ती 26 आलेली आहे आणि .00 त्याने दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचे काही मेथड्स असतात. ठीक आहे, आता हे झाले स्ट्रिंग टू नंबर. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, नंबर टू स्ट्रिंग करायचं आहे. तर नंबर टू स्ट्रिंग मध्ये असेच काही प्रकार आहेत. नंबर टू स्ट्रिंग आपण इथे लिहूया, नंबर टू स्ट्रिंग. आता याच्यामध्ये पहिली मेथड आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग मेथडने आपण काय करू शकतो, आता मी इथे नंबर दिला, नंबर नम नावाचा व्हेरिएबल दिलाय आणि मला इथे स्ट्रिंग त्याची क्रिएट करायची. ठीक आहे, तर स्ट्रिंग मेथडने हा जो नंबर मी याला पास करेल त्यावेळेस ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग मला जेव्हा मी याला कन्सोल लॉग करेल तर त्यावेळेस मला हा जो नंबर आहे हा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झालेला दिसेल. तुम्ही इथे पाहू शकता स्ट्रिंग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याची आणखी एक पद्धत आहे डॉट टू स्ट्रिंग मेथड. डॉट टू स्ट्रिंग मेथड आहे. आता फॉर एक्झाम्पल मला str1 जे आहे ते व्हेरिएबल इथे मी आता str1 ला अनकमेंट करतो आणि नम डॉट टू स्ट्रिंग करतो इथे. ठीक आहे, जेव्हा मी नम डॉट टू स्ट्रिंग कराल तर तेव्हा सुद्धा हे जे आहे str1 जे आहे ते str1 जे आहे ते str1 चे व्हेरिएबल आहे ते स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तुम्ही इथे बघू शकता डबल कोट्स दिसत नाहीत कन्सोल लॉग मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मेथड डेट्स आणि नंबरला. ठीक आहे, आता याच्यामध्ये नंबर टू टू स्ट्रिंग करायची असेल तर आपल्याला दोन मेथड आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे डेट्स. ठीक आहे, तर आपण डेटला कोणत्या पद्धतीने आपण नंबरमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर हे नंबर 3 आहे डेट टू नंबर. ठीक आहे, डेट टू नंबर. तर याच्यामध्ये पहिला आहे नंबर. ठीक आहे, जेव्हा मी इथे नंबर करतो तर नंबर मेथडच येणार आहे पहिल्यांदा. ठीक आहे, तर आता मी एक न्यू डेट घेतो इथे. फॉर एक्झाम्पल आता वॅर डेट इज इक्वल टू न्यू डेट. ठीक आहे, डेटचे मी तुम्हाला याच्या आधी म्हणजे तुम्ही चॅनलला जाऊन तिथे डेटचं जे आहे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तिथे मी व्यवस्थितपणे डेट जे आहे ती शिकवलेली आहे. आता नंबर जे आहे नंबर आणि ही डायरेक्टली मी डेट ही जे पास करू शकतो. डायरेक्ट जेव्हा मी डेट पास करेल तर त्यावेळेस हा नंबर जो आहे तो मला कन्सोल लॉग करायचा आहे. ठीक आहे, तर हे जर मी इथून काढून टाकतो. ठीक आहे, तर ही जी डेट आहे ही डेट इंटू नंबर हे तुम्ही बघू शकता इथे इथे कन्वर्ट झालेली आहे. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, गेट टाइम करायचं. ठीक आहे, तर डी डॉट गेट टाइम जर केला मी नम डॉट गेट टाइम नाही, समजा आता हे डेट डॉट गेट टाइम जर केला तर हा सुद्धा मित्रांनो आपल्याला अशा सेकंदामध्येच दिसणार आहे. थोडक्यात म्हणजे कसं असतं की जी काही डेट आहे ती सेकंदामध्ये कन्वर्ट होते आणि ती ॲज अ नंबर म्हणून आपल्याला तिथे दिसते. त्याच्यानंतर आहे प्रकार डेट टू स्ट्रिंग. ठीक आहे, तर डेट टू स्ट्रिंग मध्ये काही मेथड्स आहेत.
तर पहिली आहे स्ट्रिंग आणि दुसरी आहे टू स्ट्रिंग. ठीक आहे, ते दोन मेथड आहेत. इथे मी स्ट्रिंग मेथडचा यूज करतो. तर तुम्ही इथे बघू शकता जी डेट आहे ती स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झालेली आहे. ठीक आहे, डेट डॉट गेट टाइमच्या ऐवजी आता मी डेट करतो. तर डेट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जी डेट आहे ती स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे टू स्ट्रिंग. तर आता मी जर समजा इथे फॉर एक्झाम्पल वेअर str1 जर घेतलं, ठीक आहे, तर इथे मी str घेतो. str आणि str1. आता मी काय करतो, जी डेट आहे त्याला डॉट टू स्ट्रिंग करतो. जेव्हा मी याला टू स्ट्रिंग केलं, ठीक आहे, तर सेमच आहे, काही फरक नाही. रिझल्ट जो आहे तो सेम राहणार आहे. तुम्ही इथे बघू शकता ब्राउझरमध्ये सेम रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. दोन्ही मेथडचा यूज जर आपण केला तर स्ट्रिंग आणि टू स्ट्रिंग. त्याच्यानंतरचं आहे बुलियन. जे व्हॅल्यूज आहेत, बुलियन जो डेटा टाईप आहे, तर बुलियन डेटा टाईपला आपल्याला स्ट्रिंग मध्ये कोणत्या पद्धतीने आपण कन्वर्ट करू शकतो, त्याला सुद्धा या दोनच मेथड आहेत मित्रांनो. बुलियन टू स्ट्रिंग. ठीक आहे, आता मी काय करतो इथे स्ट्रिंग मध्ये फॉल्स टाकतो. ठीक आहे, स्ट्रिंग मध्ये जेव्हा मी फॉल्स टाकतो किंवा ट्रू जे करतो. ठीक आहे, आता इथे दोन व्हेरिएबल आहे. ठीक आहे, एक तो फॉल्स व्हेरिएबलला आपण या स्ट्रिंगचा वापर करून इथे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतोय आणि ट्रू जो आहे बुलियन व्हेरिएबल, तर त्या बुलियन व्हॅल्यू जी आहे ट्रूची, तर त्याला आपण डॉट टू स्ट्रिंगने आपण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतोय. तुम्ही ते बघू शकता फॉल्स आणि ट्रू हे दोन्ही जे आहेत हे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे काही वेळेस कसं असतं, आपल्याला समजा नंबर मध्ये समजा एखाद्या गोष्टीला कन्वर्ट करायचं असेल. ठीक आहे, तर युनरी ऑपरेटर एक असतो. तो युनरी ऑपरेटरने कसं असतं, तर फॉर एक्झाम्पल युनरी प्लस आहे. ठीक आहे, आता इथे मला स्ट्रिंग टू नंबर मध्ये एक ऍड करावं लागेल, मला आता आठवलं ते. ठीक आहे, युनरी ऑपरेटर. ठीक आहे, तर युनरी ऑपरेटर कोणता आहे, तो आहे प्लस. ठीक आहे, तर युनरी ऑपरेटरने सुद्धा आपण जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला आपण नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर कोणत्या पद्धतीने, तर आता फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे वेअर आहे, वेअर नम आहे, सॉरी वेअर स्ट्रिंग आहे, इज इक्वल टू, मी समजा इथं 5 दिलं. ठीक आहे, किंवा 2025 दिलं. ठीक आहे, तर 2025 ला तर वेअर मी काय केलं, तर वेअर दुसरा एक व्हेरिएबल घेतला नम इक्वल टू प्लस द्यायचं आहे मला प्लस str. ठीक आहे, जेव्हा मी हे प्लस str करेल, ठीक आहे, तर हे जे प्लस जे आहे ते युनरी ऑपरेटर आहे. ठीक आहे, तर हे डायरेक्टली जे स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला तो कन्वर्ट करतो नंबरमध्ये. तुम्ही इथे बघू शकता 2025 जे आहे ते नंबरमध्ये कन्वर्ट झालेले आहे. ठीक आहे, तर हा एक ऑपरेटर आहे युनरी. याने सुद्धा तुम्ही स्ट्रिंग टू जे नंबर आहे नंबरला तुम्ही स्ट्रिंग पासून नंबरमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मला नाही, आणखी एक राहिलंय आपलं. ठीक आहे, सॉरी, बुलियन टू स्ट्रिंग झालं ना, तर बुलियन टू आपल्याला आता आणखी एक आहे बुलियन टू नंबर. ठीक आहे, सॉरी मला आता आठवलं, बुलियन टू नंबर आहे. बुलियन टू नंबर आणि बुलियन टू स्ट्रिंग. ठीक आहे, या दोन गोष्टी आहेत. बुलियन टू नंबर मध्ये कसं असतं, जी पहिली मेथड आपण आहे, जी पहिली मेथड आहे नंबर मेथडचा यूज करू शकतो बुलियन टू नंबर मध्ये. आणि बुलियन टू स्ट्रिंग मध्ये आपण तुम्हाला मी दाखवलेलंच आहे बुलियन टू स्ट्रिंग. ठीक आहे, तर स्ट्रिंग मेथड आणि इथे तुम्ही स्ट्रिंगचा यूज करू शकता. तर बुलियन टू नंबर कसं आहे, तर बुलियन टू नंबर मध्ये कसं असतं, फॉर एक्झाम्पल मी इथे आता फॉल्स घेतलं. ठीक आहे, फॉल्स घेतल्यानंतर मी याला डायरेक्टली काय करतो, कन्सोल मध्ये लॉग करतो. ठीक आहे, नंबर फॉल्स, त्याच्यानंतर आहे नंबर ट्रू. ठीक आहे,
नंबर फॉल्स आणि नंबर ट्रू जेव्हा मी करेल तर त्यावेळेस तुम्ही इथे बघू शकता फॉल्सला आलेली व्हॅल्यू 0 आणि ट्रूला आलेली आहे 1. ठीक आहे. या फॉल्स 0 असते आणि ट्रूची 1 राहते. तर अशा पद्धतीने तुम्ही नंबर टू मेथड सुद्धा नंबर बुलियन टू नंबर सुद्धा तुम्ही टाईप कन्व्हर्जन जे आहे ते करू शकता. तर अशा पद्धतीचे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया डिस्ट्रक्चरिंग कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.